नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, शुभ दुपार. आता वाजलेले आहेत दुपारच्या 1:15 आणि आमच्या घरी भरपूर पाहुणे आलेले आहेत आज. म्हणजे काय सांगू तुम्हाला, सकाळधरनं मी पाहुण्या-रावऱ्यांनाच वाटायला होती ओळख करून देते तुम्हाला. तुम्ही कोण आहे सांगा आता? अर्चना. लताची बहीण आहे. आपली चारू लता आहे ना, त्यांची धाकटी बहीण आहे ना, थोरली बहीण आहे बरं का. आणि कुरकुमला असतात त्या. दुसरीची ओळख करून देते. ये म्हणा तू. हे चारू लताची मैत्रीण आहे. हे चारू लताची मैत्रीण आहे, माझी सून आहे. का जाव आहे ग? जाव. हा, ती आली लय लांबनं आली आहे. गोजाळे सिटीतनं आली ती. येतो आता. ही सुनबाई आपली. ही माझी सूनबाई आहे. ही बी लय लांबनं आली. ही बी गोजाळ्या सिटीतनं आली आहे. ती इष्टीने आली आहे. तू ये ग, तू तर लय लांब राहते. तू कुठून आली? मी लय लांबून आली आहे शाळेपासून. हा, शाळेपासून आली ती, पण खूप लांब आली. तर ह्या अशा एकंदरीत का आल्यात तुम्हाला त्या सगळ्या सांगते. तुम्ही कमन आलाय सगळ्याजणी? आता सण आलाय, मला साड्या नकोय. साड्या पाहिजे का नाही? मस्त. आता सण आलेला आहे, तर आमच्या लताला ह्यांना साड्या घ्यायच्यात आहेत. आणि ती कुठली माहिती आहे का साडी मैत्रिणीने? ती गुलाबी मी साडी घालते का नाही, ती त्यातली साडी खूप आवडली सगळ्या जणींना. मग आता म्हणले मनीषा ताई साड्या मागवायच्यात, रक्षाबंधन आली, पंचमी आली, तर आम्ही एकंदरीत ग्रुपमध्ये ती साड्या मागवल्यात त्या सगळ्या जणींना, आहे ना. कोणाला लालगी, कोणाला चॉकलेटी, कोणाला हिरवी. येईन तसला कलर घ्यायचा ठरलंय, भांडणं खेळायची नाही तर. नाही जे आवडून तीच घ्यायचं. येईन तसं कसं काय? तीच कलर घ्यायचा ना. अगं ह्यांनी चॉईस करून पैसे पाठवून ठेवले. असं झालंय का? होलसेल मध्ये मैत्रिणीनं, आणि रेट पण मस्त आहेत. म्हणजे आम्ही काय केलंय, येईन त्या रेट मध्येच आम्हाला घेतल्या त्या. आणि तुम्हाला पण आल्यावर दाखवून, जर तुम्हाला जर आवडली ना कुणाला, तर मग मी तुम्हाला पण टाकन. आलेल्या किमतीतच मला फक्त कुरिअरचं द्या. आणि काय ग, GST वगैरे असतो ना, ती द्या असं. आणि मला टाकायचं काय 10-20 रुपये दिले तरी बाद झालं. कारण का मला काय होते, साड्यांचं मला काय उरका नाही, त्याच्यामुळं स्टॉप केले. आणि बाकी काय म्हणते मग आता? काय नाही, त्यासाठी सगळ्या ग्रुप. येस, सगळ्यांना तर म्हणता ना, काय तू कुठं आहे काय? अहो माझा देवच उरका नाही. 5-6 दिवस झालं. तिकडून आलं, 1 दिवस घरी थांबले, ऑर्डरी टाकल्या, आणि परत काल दिवसभर अजून ती देवाचंच माझं चाललं होतं. अजून 1 दिवस परत ना देवाचंच जाणार आहे. ते म्हणतात मग आका कधी ऑर्डर घेते, काय करते, तसंच सगळं चाललेलं असतं. इथं तुम्हाला ॲड्रेस लिहिलेलं दाखवलं. आता लाडूची घमेली दाखवते ताईंनी नानींनी केलेली. आता वाजले ते दुपारच्या 3:30 आणि आता मी बसणार आहे पॅकिंगला. आधी पटापटा लिहून घेतलं सगळं, आणि मग म्हणलं आता पुढच्या कामाला लागावं. आजच्या ऑर्डरी कशा आहेत बघायचे का? शेंगदाणे गुळ लाडू 1 किलो, खजूर डिंक लाडू अर्धा किलो, लसूण चटणी पावशेर, शेंगदाणे लाडू 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, शेंगदाणे लाडू 1 किलो, लोणचं 1 किलो. घरचं ताईसाहेब होतं ती दिलंय बरं का, आता नाही माझ्याकडं. मसाला पावशेर, डिंक लाडू अर्धा, खोबरं खीस अर्धा, शेंगदाणे लाडू पावशेर. मसाला अर्धा, खोबरं खीस 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, शेंगदाणे लाडू 1 किलो, डिंक लाडू 1 किलो. मसाला 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, शेंगदाणे लाडू 2 किलो, बेगडी मिरची पावशेर, तिखट मसाला मिरची पावशेर, हळद पावशेर, मसाला पावशेर, धनपूड पावशेर, खजूर लाडू पावशेर, सांडगं पावशेर, सांडगं अर्धा किलो, डिंक लाडू 1 किलो, मिरची पावडर अर्धा किलो. ऑर्डर कशा असतात तुम्हाला मी दाखवते, मग तुम्हाला ऑर्डर टाकायला सोपं पडतं. धना पावडर 1 किलो, मसाला 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, शेंगदाणे लाडू 1 किलो, डिंक लाडू अर्धा किलो, खजूर लाडू अर्धा किलो, मसाला अर्धा किलो, हळद अर्धा किलो. मसाला अर्धा किलो, शेंगदाणे लाडू 1 किलो, मसाला अर्धा किलो, मसाला 1 किलो, सांडगं 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, लोणचं 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, शेंगदाणे लाडू 1 किलो. ह्या अशा ऑर्डरी मैत्रिणींना लिहिल्यात आहे त्या. हे असं असतं. आता वाजल्यात येता चेक करस तो. आणि माझ्याकडं मैत्रिणींनो लोणचं नाही ग, मी घरी ठुलं होतं ना खायला, ती पातेल्यातलं ती ताईसाहेबांनी 2 टाकले. त्यांना मी म्हणलं होतं नाही माझ्याकडं, पण आका दी थोडं तरी दी. दीदी किरकिर करत होती तरी दिले. आता नका टाकू, आता घेते. लयच लय माझ्या जीवाला हर दिवस मी देवाला. पण मैत्रिणींना अगं झोपायला तर मला गावलंच नाही अजिबात कसलंच. आता तुम्हाला ना घमेले दाखवते चला. सांडगं आजच्या ऑर्डरी टाकाय पुरता आहेत.
वाळलेले, बाकीचे आहेत पण ते काय अजून वाळलेले नाहीत त्याच्यामुळं हे. आणि आज जरा आबाळ असल्यामुळं मी काय बाहेर नेलंच नाही तर इथंच आतमध्ये ठेवल्यात, बघू शकता असंच झाकून. हे असे असतात. आणि तिथं तेवढे भरलेत. हे शेंगदाण्याचे लाडू, ते डिंकाचे लाडू. आता खजूर ड्रायफ्रूटचे लाडू संपलेत सगळे. आज माझ्या बाबाच्याने बी होणार नाही कारण का आता वाजले 4:30 आणि मला ना हे सगळं पॅकिंग करायचं एवढं सगळं. ॲड्रेस तर तुम्हाला मी दाखवले तर इथंच. तर चला, मसाला आहे आजच्या उद्या दिवस जायापुरता. दुसरा मसाला आता उद्याच्याला कुटायला टाकायचा आहे. आता उद्या दिवसभर मसालाच करायचा आहे. लसूण चटणी बी 2 दिवस जायापुरती. हळदीने तर काय लगीन लावलं का काय, संपली का काय काय माहिती, बघावं लागन. चला आमची पॅकिंग वाली आली. होय चाले. किती आनंद झाला मला दीदीला बघून. चल 4:30 वाजत आले त्याच्या. काय होतंय म्हणजे इथं माझ्या किती लोड आहे मला अजून. धुणं पडलंय अजून. तू पॅकिंग करू लाग की मी कपडे धुते. चल आता मैत्रिणींना बघा 5 वाजले तर त्या 4:45. माझ्या जीवाला लय बरं वाटलं दीदी आल्यावरती, कारण का मला हे सगळं पॅकिंग करायचं आहे. हे सांडगे पहिल्यांदा घेतले, सांडगे सगळे. म्हणले आधी ह्याचं बघावं, कारण का सांडग्यांचे किती किती ऑर्डर असतात तुम्हाला बघायचे का. आता ही उत्तर प्रदेशच्या ताईसाहेबांची ऑर्डर आहे. हो का, 2 किलो सांडगे. ही कुठली ऑर्डर आहे, पुण्याची कुठली तरी. 1 किलो सांडगे हे ताईसाहेबांचे. आणि ह्या तर काय बाबा, ह्या सगळ्या ह्याच्याच आहे. त्या आधीगर काय केलं, ही असंच ठेवलंय कारण का ही आधीगर म्हणलं ही सगळं आधीगर काढायचं सगळं आणि मग बाकीच्यांचं बघायचं. गाणी म्हणत आता गाणी लावायची मैत्रिणींनो छानपैकी आणि बसायचं पॅकिंगला मस्त. ही ती मसाले सगळे घ्यायचे अलीकडं. मैत्रिणींनो माझ्या ह्या ताईसाहेबांचं एक पार्सल राहिलं, ह्या ताईसाहेबांचं एक राहिलं आणि ह्या ताईसाहेबांचं एक राहिलं, संजय काकडे दादांचं एक राहिलं. आणि आजची तारीख सांग. आणि आजची तारीख आहे सोमवार आहे आज. कुठला किती तारीख आहे आज, 12 का 13 काय माहिती किती तारीख आहे. 12 असन मला वाटतं का 13, कारण की तू व्हिडिओ चुकून. आता वाजलेले आहेत बरोबर 6:30 पावणे 7. आणि मला आता करायचे आहे ती शेंगदाण्याचे लाडू. आणि शेंगदाण्याचे लाडू किती करायचे तुम्हाला दाखवते. हो का, ही तर ही 2 किलो येतं एका ताईसाहेबांचं. त्यांना मी सकाळ टाकते म्हणून त्यांचं ॲड पोस्ट आहे रांजणीचं आहे. तर त्यांना मला हे 2 किलो शेंगदाणे लाडू करायचे येतं. ही ताईसाहेबांना खोबऱ्याचं की शेंगदाणे पावशेर आणि डिंक लाडू अर्धा किलोचं. संजय काकडे साहेबांचं 1 किलो डिंक लाडू आणि ह्या ताईसाहेबांचं 1 किलो. आणि माझं हो का हे झालं नीट बघा कसं नुसतं चणचणीत. आयो त्याला तिथलं थांबते नाव लिहायचं या. आणि मैत्रिणींना मी किती वाजता बसली होती, 4:30 वाजता, 4:30 का 5 वाजता. आता 6:30 वाजल्या. आणि हो का एकच लाडू राहिलाय. आणि हे तूप या आपण आहे ना ओरिजिनल विकतो म्हणून आपल्याकडे ना एवढ्या ऑर्डर असतात. तुम्हाला वाटत असेल हिचं कसं काय एवढं विकतं. आणि तेव्हा का ते शेंगदाण्याचं किती राहिलेत 5. आणि तुम्हाला आता लाडू केलेलं पण दाखवते. हे सगळे लाडूचेच बॉक्स आहेत. त्याच्यात आहेत हो का हे लाडूचेच बॉक्स आहेत सगळे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ह्यामध्ये एक 13, त्यातमध्ये एक 14. इकडे ही अजून ऑर्डर राहिलेत की. आता काय सांगायचं तुम्हाला, पौष्टिक लय अवघड आहे. ह्याला खजूर लाडू नाहीत, परत हो का ह्याला शेंगदाणा लाडू नाहीत. लय अवघड आहे पौष्टिकावं. आणि अजून पत्ता लिहायचं पडले. धना पावडर तेव्हा त्यातमध्ये केली आणि लगेच भरली आहे. अजून अर्धा किलो भर लगेच. खा लाडू माझं बाळ खाते ग, लाचा लाचा खातं. खा
अजून धुणं तसंच आहे. अहो या लाडूनीच आमचा पिंगा पाडला या मसाला बिचारा ना हो का आपला हाय असा जातो त्याचं काय नसतं हो. आम्ही 150 किलो केला का नाही 5-6 दिवस बिनकाळजी असतं आम्हाला. अजून हाया 30 किलो असं ना आता 150 किलो केला. मिरची पावडर बी बिचारी हो का एवढी हाय. सांडगं एवढं राहिलं ते फक्त ताप कशाच होतो लई लाडूंचा होता. आता ना हो का ही लाडूला लगेच चालू करणार आहे. अय रुबा रुबी ए काय ग माझी बाय. अहो ती सुद्धा घरात बसत नाही काय सांगायचं तुम्हाला. ती सुद्धा इकडे येते पण ती घरात प्लॅनमध्ये नाही येत आतमध्ये. ते असं इथं डुबरं बसलेलं असतं. डुबऱ्या त्याचा शिपूट कुठं ती बसलंय कुठं. आता ही ना मैत्रिणींनो 5 महिन्याची पूर्ण झाली आहे. आता हिला 6वा महिना लागलाय झालेली. मग तिचा आम्ही बड्डे करणार नंतर ना. रुबया ए ती चिमण्या धरायच्या तिला लाडू कधी का. आता इथं 5 मिनिटं बसायचं. कोणाकोणाच्या ऑर्डर आल्यात त्या घ्यायच्या आणि दादा येईन आता कुरिअरवाला त्याचं कुरिअर द्यायचं त्यापाशी मापून घ्यायचं सगळं आणि हे करायचं. तिथं गोणीत भरावं लागत. आला होय किती नाही आला. आणि बसायचं शेंगदाण्याचं लाडू करत. आता दोन जर राहिलं गाड्या आज तसंच आपलं. मशीन कधी नीट करायचं. मशनीचं साकीट मोडलंय त्याच्यापासून नडलंय. मी तरी काय करू मला होईन तेवढं मी करते. आणि बघा मैत्रिणींनो कानाला मी होल पाडलं होतं ते आज माझं सक्सेस झालं का नाही. कसं काय आता वाजल्यात रात्रीचे 8 मैत्रिणींनो. आणि इथं माझं काय चाललंय बघा. पॅकिंग वगैरे केलं कुरिअरवाल्यांपाशी कुरिअर दिलं सगळं. आणि आता करायचं ते तर लाडू मला हे अर्जंटमध्ये यायचं. गावं हिंडणं लय महागात पडतं मला लय महागात पडतं. ही शेंगदाण्याचं लाडू आहेत ना 3 किलो कमी पडल्यात इथं अर्जंटमध्ये. 3 किलो शेंगदाण्याचं लाडू करून खजुरीचं 1.5 किलो लाडू करायचं इथं. अजून तर काजू बदाम खजुरीचं ना तिकडंच आहे हो का इकडंच आहे. अजून तर काजू बदाम हे करायचं आहे. खजूर सोललेली आहे खजूर कमी पडली तर परत सोलावं लागेल. ह्या क्वालिटीची खजूर असते आपली बघू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवते म्हणून ऐकते नाही तर काही नाही तर किती जण तरी दुकानं मांडून बसलेली असते ती. पण त्याला ना क्वालिटी दाखवावं लागते तेव्हा माणूस घेतं. आता ही शेंगदाणे हो का हे असं आहेत ना हे असं भाजायचं. आता जरा कमी करायचा गॅस असा